नक्की सुपर 8 ची मॅच आहे आणि ह्यामध्ये संघ जिंकेल तर टॉप 4 मध्ये जाईल. सुपर 8 मधून टॉप 4 मध्ये जाईल. हा आता तुम्ही शांत राहा, चांगली मॅच होईल. आणि आतापर्यंत करण्यात आपण पाहिलं असेल अमर क्रीडा मंडळ कासप स्वर्गीय शंकर शेठ माळी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तर आपण पाहतो ही स्पर्धा आयोजित केली आहे. भाई कस्तूप माळी आणि भाई रजनीकांत माळी यांच्या अथक प्रयत्नांमधून ही स्पर्धा आपण पाहतोय. बघा रोकेश कोंडीकर सांगतात का कुठल्याही गोलंदाजाने बॅक टू बॅक 3 विकेट जर घेतल्या तर त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मात्र पाहूया विकेट पेक्षा सामना चांगला झाला पाहिजे, कारण का समोर आपण जर पाहिलं असेल न्यू स्टार लाडुली संघ आहे आणि त्या लाडुली संघावर खेळत असताना एक चांगला खेळ अपेक्षित आहे आणि चांगला सामना झाला पाहिजे अशी आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. दोन्ही संघांना आपण पुढील वाटचालीसाठी चांगला खेळ करा. दोन्ही संघ आपल्या जवळचे आहेत. एका बाजूला आपण पाहिलं असेल नदीच्या पलीकडे लाडुली आहे तर त्याच्या अलीकडे आपण कासप टीम आहे आणि समोरच आपण पाहिलं असेल तर गुलसुंद्याचा या ठिकाणी एक पुरातनकालीन सिद्धेश्वराचा शंकराचं मंदिर. बघा या ठिकाणी सुवर्ण संधी आता गोलंदाजासाठी जो बबुल राऊत जो प्रदीप राऊत आहे त्यांचे जर विकेट कोणी घेतला तर त्याच्यासाठी रोकेश कोंडीकर सांगतात 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि त्याचा कॅच कोण पकडेल त्याला 200 म्हणजे 500 रुपयाचा असा पारितोषिक बबुलच्या विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. हा इकडून तिकडून आता पारितोषिक आग लावण्याचं काम रोकेश कोंडीकर आता पेन त्यांच्या हातामध्ये आहे आणि गावचा संघ आहे. मात्र पाहूया पहिला षटक असेल. पहिल्या षटकासाठी येतील गोलंदाज आतिश कोंडीलकर. एक तेज तरार गोलंदाज आहे, एक जबरदस्त हा गोलंदाज आहे आणि आज सर्वांना ज्यांनी प्रभावित केलंय सलामीच्या फलंदाज स्ट्रायकर एंड वरती असतील साहिल आणि बबुल. साहिल स्ट्रायकर एंड वरती तर नॉन स्ट्रायकर एंड वरती बबुल प्रदीप रावत अशी सलामीची जोडी. आतिश कासप विल्याची एंड कडून गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पाहूया. या चेंडूची विकेटची संधी निर्माण होईल का? डायरेक्ट हिट गोटी नेम बरोबर पकडला होता फलंदाज आतिश. साहिलच्या बॅटमधून आपण एक धाव पाहिली. पहिल्या चेंडू ते सावध पवित्रा घेत असताना एका धावेने आपला स्त्री गणेशा संघाचा केलाय आणि एक धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती. सुरुवात चांगली, क्षेत्ररक्षण चांगला साधवलं. पॉवर प्लेचा हा षटक आतिशनं मात्र आतापर्यंत या मैदानावरती 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि याही सामन्यामध्ये चांगली कामगिरी झाली पाहिजे अशी आपण त्यांच्या पाठीराख्यांची अपेक्षा असेल. सुरुवात चांगली आहे. आता स्ट्रायकर तिसऱ्या पंचांची मागणी आता मैदानात आतमध्ये केली जाईल. भाई रजनीकांत माळी पण तिसरा पंच शशी कदम अवजर तिसरं पंच पण मैदानाच्या आतमध्ये आपण लगत जा. गोलंदाजच्या शैलीवरती कुठेतरी संशय व्यक्त केलाय. शशी कदम असतील आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. सीसी कॅमेरा आता मैदानाच्या आतमध्ये असेल. आता संदेश पाटील यांचे 2 कॅमेरा आहेत आमच्या समोर लाईव्ह आणि हे तिसरे पद आता या ठिकाणी पंच जातील. शंकरचा तिसरा डोला बघू द्या. या ठिकाणी गोलंदाज आतिश आता काय गोलंदाजी करेल. थोडासा आता दडपण असेल आणि गोलंदाजावरती खड्याचं दडपण क्रिएट केलंय ते फलंदाजानं. बघू या ठिकाणी आतिश 7-8 पावलं रानअप घेऊन या रायटामोर तो विकेट फुलरलेंचा हा चेंडू आपण पाहतोय आणि या चेंडूवरती आपण पाहतोय 1 बा उंच आलेला हा चौकार. बघा गोलंदाजाची शैली थोडीशी कुठेतरी संशय व्यक्त केला आणि खऱ्यात त्या गोलंदाजावरती दडपण आणण्याचं काम या फलंदाजाने केलं आणि 5 धावसंख्या आता धावफलकावरती. आतुसने खरं तर सुरुवात चांगली केली होती. पहिल्या चेंडू आपण पाहिला असेल 1च धाव दिली होती. त्याच्यानंतर एक चौकार आपण पाहतोय आणि लाडुली संघाची धावसंख्या आपण पाहिली 5 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. तर बबुल ज्याने आपलं चौकारने खाता उघडलाय वैयक्तिक 4 धावसंख्या बबुल आहे तर सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 5 अंकावरती.
छत्रीवर रचना अतिशय चांगली सजवली आहे. हा सुरेख चेंडू, या चेंडू पुन्हा एकदा गॅप शोधले, पुन्हा एकदा त्याच एरियामध्ये जसा ऍक्शन रिप्ले आपण फटका पाहू तसाच त्या ठिकाणी दुसरा चौकार बबूलच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. 9 धावा धाव फलकावती. आता टेन्शन असेल गोलंदाजावरती अतिशवरती, कारण का या ठिकाणी सुरुवात चांगली होती. सुरुवातीनंतर आपण पाहिलं असेल 2 मोठे फटके चौकार आले आणि आता छत्रवीर मध्ये थोडासा बदल करतायत. क्षत्रिय राष्ट्रामध्ये आता थोडासा बदल केला जाईल, बदल केला जातोय. आता बबूल साठी बघा कसं सापळा रचलाय, सर्व मावळे एका एका बुर्जावरती आता तैनात केलेत. बबूलच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिलेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा आता बदल केलाय गोलंदाज अतिश, आणि या चेंडूवरती गॅप शोधले, त्याहीपेक्षा चांगला क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण या चेंडूवरती पाहिलं. आणि आता अशीच गोलंदाजीची आता गरज आपण म्हणूया रुकेश, गरज येते का कासप संघाला. आणि या चेंडूवरती आपण पाहिलं असेल डॉट चेंडू आले, आणि अशी गोलंदाजी जर झाली तर एक चांगल्या कमीत कमी धावांचं षटक पाहायला मिळेल. पण आता आतापर्यंत 9 धावसंख्या धाव फलकावरती लागले. बिनबाद ही जमेची बाजू सुरुवात चांगली आहे लाडविले संघाची. अतिश पुन्हा एकदा तयार आहेत. कट केला चेंडू, या चेंडूवरती विकेटची संधी निर्माण होईल का, आणि विकेट, आणि या विकेटसाठी रुकेश कोंडीलकर यांचा ज्यांनी झेल काढला त्याच्यासाठी 200 आणि गोलंदाज अतिशय त्यासाठी 300, म्हणजे 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि जयवंत आलेत नवीन फलंदाज, जयवंत मामनकर. ह्या विकेटसाठी सुद्धा पुन्हा एकदा रुकेश कोंडकर सांगतात का जसं आपण बबूलच्या विकेटला पारितोषिक तसंच पारितोषिक याच्या विकेटसाठी असेल. कॅच आउट झाला तर कॅच घेणार 200 आणि गोलंदाज 300, आणि जर बोल्ड आउट झाले तर डायरेक्ट 500 रुपये गोलंदाजा. आता चांगली पारितोषिकं लावली जात आहेत. मात्र पाहूया बबूल बाद झाला, ज्याने बबूलने 2 चौकार लगावले, 8 धावांचं योगदान दिला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे, आणि 9 अंकावरती आपण पाहिलं असेल पहिला विकेट तंबू शास्त्र्याला ते न्यूस्टार लाडोली संघाकडून. नवीन फलंदाज असतील जयवंत मामनकरांनी त्यांच्या समोर आहेत. अतिश कोंडकर गोलंदाज, सुंदर चेंडू, यावेळेस सालख्या हाताने सन्मान दिले. पाहूया 1 धाव या चेंडूवरती मिळालेला आनंद. कार्पेटच्या साईडला सिंगल आली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट 10 धावा. ही गोलंदाजीचं पूर्तीकरण आपण पाहिलं. अतिच चांगली गोलंदाजी केली, आणि जिथं असं वाटत 2 चौकार खाल्ल्यानंतर थोडीशी सुमारदाची गोलंदाजी रुकेश पाहायला मिळेल. मात्र त्याच आतिशने उर्वरित चेंडू सुरेख फेकले, आणि पहिल्या षटकाच्या अंती आपण पहिल्या 10 धावा 1 विकेट अशी सुरुवात त्याची आपण पाहिली आहे. सांघिक कोट्यातून दुसरा षटक. देवेंद्र चव्हाण आता दुसऱ्या षटकासाठी येतील. वैयक्तिक कोट्यातून पहिलं, सांघिक कोट्यातून हा दुसरा षटक आहे. तर स्ट्रायकर एंड वरती जयवंत. बघूया जयवंतच्या विकेटसाठी रुकेश कोंडीलकर यांच्याकडून पारितोषिक आहे. त्याच्या विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मात्र तो डिस्टोपिट असेल दोन्ही मिळून पारितोषिक. जर गोलंदाजांना गोलंदाजी करून कॅच पकडली तर दोन्ही मिळून तो पारितोषिक दिला जाईल. मात्र पाहूया तशीच गोलंदाजी आता होणे गरजेचं आहे. प्रेक्षकांची गर्दी थोडी कमी आहे. दर्दी प्रेक्षक आपण या सामन्याचा आनंद घेत आहेत.
या चेंडूवरती आक्रमण केलंय, पाहूया या चेंडूला फेकून दिला आपण म्हणूया उत्तुंग षटकारासाठी 6 धावा. आणि या षटकारावर 16 धावा धावफल करती. आपण पाहिलं जेवणच्या बॅटमधून षटकाराने आपलं खातं उघडं केलंय आणि तब्बल धाव संख्येला तर देऊन ठेवलंय 16 अंकावरती. एक बाद 16. ज्यावेळेस पहिल्या चेंडूतील षटकाराचा मार्च देवेंद्रने खेळलाय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्याताना कट केला चेंडू, त्याही पेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण गली देऊन आपण पाहतोय. एक धाव या चेंडू राकेशच्या माध्यमातून चांगल्या क्षेत्ररक्षणला गॅदर केलाय. एक धावली 17 धावसंख्या आपण पाहतोय कधी 17 धावा धाव फलकावरती. बघा दोन्ही संघाचा सर्व पाठीरके शांत बसलेत आणि चांगला क्रिकेटचा आपण सामनाचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत करूया. यावेळेस शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत असताना ह्या वेळेस आपण पाहतोय चांगली गोलंदाजी होतीये, जबरदस्त गोलंदाजी. त्यावेळेस फलंदाज मात्र पूर्ण शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत असताना अशा वेळेस खरं तर गोलंदाजाला ते टेन्शन होता. मात्र त्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. देवेंद्रच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल डॉटची समाप्ती झाली आहे. धाव संख्येत कुठलाच बदल नाही आहे. चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूतील षटकार जरूर खेळला, त्याच्यानंतर मात्र चांगला कमबॅक करून दिला सिंगल आणि डॉट. आणि चांगली गोलंदाजी आता आपण म्हणूया की देवेंद्र चव्हाण यांची. हा सुंदर चेंडू बघा अंतिम क्षणामध्ये या ठिकाणी दिदा मनस्थितीमध्ये फलंदाज झाले. हा चेंडू सोडू का मारू का नंतर मात्र निर्णय झाला. अंतिम क्षणामध्ये मात्र हा चेंडू सोडून दिला आणि जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉटची समाप्ती आहे. बघा कधी कधी रुकेश आपण जे गोलंदाज असतात ना, त्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका चौकात किंवा षटकाराचा खेळल्यानंतर आपली लय बिघडताना असे बरेचसेच गोलंदाज पाहिलं. मात्र देवेंद्र चव्हाण ज्याच्या पहिल्या चेंडूत षटकाराचा मार येऊ खाल्ला त्या गोलंदाजाने चांगली आतापर्यंत गोलंदाजी केली. सूर्य चेंडू पुन्हा एकदा स्लोअरचा चेंडू, 5वा चेंडू गती परिवर्तन करत असताना आता मात्र या फलंदाजाचा सर्व टान्स ओळखला. या फलंदाजी सर्व हालचाल या गोलंदाज देवेंद्र चव्हाणने ओळखली आहे आणि सुरेख गोलंदाजी आपण म्हणूया आतापर्यंत सुरू आहे. आता मात्र या ठिकाणी फलंदाजाला अडचणीत प्रेशर आला असेल, ज्या अडचणी वाढल्या असतील. कारण का या ठिकाणी पहिला षटकार आला होता, जेवण नॉनस्ट्राईक वरती गेले, तो कदाचित त्या ठिकाणी प्लस पॉईंट असेल आपण म्हणूया कासप संघासाठी आणि तो फायदा झालाय. आणि कदाचित त्या ठिकाणी जेवण स्ट्रायकर वेंडर दिल्या असत्या तर परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असते. तब्बल 17 आपण म्हणून या ठिकाणी आतापर्यंत खतरा म्हणतोय पाहायला भेटतोय लाडोली संघाला. आणि ह्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळाली, त्याच्यापेक्षा जास्त काही नाहीये. आणि सुंदर गोलंदाजी रुकेश या षटकामध्ये आपण पाहिले देवेंद्र चव्हाणच्या माध्यमातून 8 धावा या षटकामध्ये आल्या. जरी विकेट नसेल तरी मात्र चांगली गोलंदाजी केली. धाव संख्येला रोख लगावली, धाव संख्येला आपण म्हणूया लगाम लगावला आणि 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीला 1 बाद 18 धावा धाव फलकावरती. दीदी ज्यांचा देहांत पाहिलं प्रांजोत मावळी, तसेच लगत 2-4 दिवसामध्ये बप्पी लहरी यांचं देखील निधन झालं आणि त्यांचंच गीत आपल्या समोर या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून सादर करण्यात आलं. त्यांना आपण धन्यवाद देऊया. 2 षटक संपलेत, उर्वरित षटक बाकी आहेत. आता तिसरा षटक खूप महत्वाचा असेल. अजित टोंबरे असतील तिसऱ्या षटकासाठी.
प्रणय पाटील आता थोडंसं या ठिकाणी टेन्शन आले, कारण का ते प्लेइंग विलिंग मध्ये आहेत, कदाचित प्लेइंग विलिंग मध्ये असते. तर मात्र या ठिकाणी हा षटक असता किंवा या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळालं असते. मात्र आज खऱ्या अर्थानं आपण पाहिले टीमची पातळी चांगली केली आहे, सगळे निवडक खेळाडू घेतलेत, चुनिंदा खेळाडू, एक एक हिरा पारखीत आपण म्हणतो ना, जसं ते हिरा पारखीत असतात तसे आज हिरे पारखलेत. आणि ही टीम मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत करते, कारण पहिली रात्र आहे ना, पहिल्या रात्रीमध्ये आतापर्यंत शेवटचा सामना खेळण्यासाठी संधी निर्माण केली आहे. मात्र पाहूया या सामन्यामध्ये जर हा विजय संपादन केला तर आपण बघूया या ठिकाणी ती मजा वेगळीच असेल. मात्र पाहूया संधी कुठल्या संघाला मिळेल. आणि गोलंदाज तयार, लेफ्ट हा गोलंदाज स्लोअरचा चेंडू, पाचवा चेंडू, काय जबरदस्त डिलिव्हरी बघा, जयवंतला सुद्धा काही चेंडू समजू देत नाहीयेत, काय वेगवान चेंडू. आणि खऱ्या अर्थानं जे विनस्पिन आउटस्पिन जी गोलंदाजी ना, तशी मिश्रित गोलंदाजी आपण रुकेश या गोलंदाजी पाहतोय. आणि डॉट चेंडू समाप्ती, धाव संख्येत कुठलाच बदल नाहीये, 18 धावा, 19 धावा, माफ करा 19 धाव संख्या ही धावफल करते. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करत असताना जबरदस्त डिलिव्हरी, वा या बाद आहे, काय बात आहे, जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी. खऱ्या अर्थानं कौतुकास्पद कारगिरीने प्रशासना करावी अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि जो तिसरा षटक टाकत असा प्रणय पाटील आता टाळ्यामधून चरप करून या गोलंदाजाचा हौसला ऑब्झर्व करतोय. हा बघा या ठिकाणी चांगली कामगिरी ते म्हणतात, मग मी बाहेर बसतो तर चालेल, मात्र आपल्या संघाची कामगिरी चांगली झाली पाहिजे. जबरदस्त आधी, काय जबरदस्त डिलिव्हरी, मैदान के अंदर ये क्या हो रहा है, मैदानाच्या आतमध्ये हे काय होतं. याच संघाने आपण पाहिलं असेल मर्याई जांभूल संघाला परास्त केलं होतं, खऱ्या त्या संघाला नमवलं होतं. त्याच संघ आपण पाहिलं असेल कासप संघाच्या विरोधात खेळत असताना आतापर्यंत आपण पाहिलं असेल 19 धावा या धावफलकावरती. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजानं. चला इकडून तिकडून आता आवाज देतात प्रत्येक खेळाडू क्षेत्रविहाराची लागतायत. जयवंत मामुनकर विकेटवरती आहेत, त्यांच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. आणि वैयक्तिक मला असं वाटतं आतापर्यंत जयवंत चांगली कामगिरी करत आहे, 8 वैयक्तिक धावसंख्येत, एक षटकार त्याचा आपण पहिला चेंडूवरती पाहिला. आणि त्याच्यानंतर मात्र बरेचसे डॉट चेंडू खेळलेत आणि संघाला 19 धावसंख्येवरती घेऊन गेलेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, अजित, अजितच्या या चेंडूवरती मात्र सपोर्ट करून गेला प्रयत्न करत असताना यष्टाचीच्या पाठीमागे आपण पाहिलं असेल. आणि या विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज, म्हणजे 1000 रुपयाचा त्यांचं मायनस. मेंबर्स है लेकिन कासप टीम को ज्यादा उनका सपोर्ट है. हाँ शिवगांव भी नाच रहा है रियाज भाई के साथ, हौसला अफजाई कर रहा है आपके खिलाड़ी का. लेकिन गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूंगा, काबिल तारीफ इस समय गेंदबाजी हो रही. रियाज भाई काफी खुश है अपने परफॉर्मेंस के ऊपर. क्यों खुश नहीं होंगे, क्योंकि हर साल इस मैदान के ऊपर जो भी बड़ा प्राइज रहता है वो उनकी तरफ से मिलता है. जो बाइक्स पिछले साल में ये उनकी तरफ से दी थी. जो रियाज भाई दूर वाले चर्च गेंदबाजी, फुलर लेन की गेंद थी, लेकिन इस गेंद के ऊपर एक रन जरूर मिला. दूसरे रन की कोशिश होगी क्या, हाँ हुआ, दूसरी रन भी आसानी के साथ पूरा करते हुए 2 रन के साथ. बघा शेवटचे 11 चेंडूमध्ये आम्हाला या ठिकाणी प्रणय पाटील माहिती सांगतात का फक्त 5 धावा आलेत आणि 7 चेंडूमध्ये 16 धावा आल्या होत्या. हा क्रिकेट आहे आणि ही खऱ्या अर्थानं आता गोलंदाजी आपण म्हणूया कोणजीशी गोलंदाजी आणि धारदार गोलंदाजी केली आहे. ठीक आहे.
रियाज भाई के लिए। और ये आखिरी और स्लाक और ये डेथ ओवर में गेंदबाज भाई आदित्य गातड़े को निमंत्रण दिया न्यौता दिया है। और स्ट्राइक पर बल्लेबाज हो गए समय जयवंत साहिल ना स्ट्राइक पर अक्षय आदित्य गातड़े समय अपुसा कासब विलोज वेन की तरफ से गेंदबाजी के लिए राइट आर्म होते हुए गेंदबाज इस समय राउंड द विकेट की गेंदबाजी करेंगे। इस समय दिशा भटक चुके हैं। इसी के साथ ही पहली गेंद वाइट आदित्य की और 1 रन के साथ 22 रन 22 धाबा धाव फलकावती लागले। पहिल्या चेंडूवरती थोडीशी दिशा लय सिंगल 22 धाबा धाव फलकावती बघा कॅल्क्युलेशन आता सर्व करायला लागलेत आणि या चेंडू हे जे लागले यावेळेस मात्र विकेट आले आदित्यच्या या ठिकाणी आपण पाहिलं असेल पहिला चेंडू वाईट कल का पार्टी तो पहले ही बोला है और कुछ बोला है मैं बाद में बोलेंगे लेकिन इस मुकाबले में क्या होगा जीत होगी क्या होगा वो आने वाला वक्त बताएगा। लेकिन नए बल्लेबाज मैदान के अंदर केतन लेफ्ट हैंड सब राइटी क्या सर्व उजव्या हाताचे कदाचित कॉम्पिटिशन असतं तर परिस्थिती वेगळी आता पाहायला मिळाली असती। प्लस फाईट आपण म्हणूया की कासब संघाचं सर्व रायटी फलंदाज आहेत। आदित्यनं पहिला चेंडू व्हाईट टाकला त्याच आदित्यनं विकेट मिळवून दिली। रिव्हर्स साठे करण्याचा प्रयत्न करत असताना पंचाकडे अशा बोलत पाहिले पंचांचा कुठला इशारा आला नाहीये आणि डॉट चेंडू समाप्ती। खरं तर अनिल आता तुम्ही आतमध्ये जायला पाहिजे होते कारण का यंग टॅलेंटला संधी आपण दिली आहे मात्र पाहूया त्याच्या आतमध्ये चांगला खेळ झाला पाहिजे। नवोदितांना जास्तीत जास्त फोकस करण्याचं काम आपण अनिल दादा यांच्या माध्यमातून पाहत असतो। मात्र पाहूया अजून तसं विचार केला तर काहीच घडलं नाहीये कोणी जिंकला नाही कोणी हरलं नाहीये पहिलं सत्र सुरू आहे आणि पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करत असताना जबरदस्त आदित्य आज की रात आदित्य के नाम काफी अच्छी गेंदबाजी काबिल तारीफ मैं तारीफ करना चाहूंगा आदित्य की जोरदार तालियां होनी चाहिए आदित्य के लिए। यंग टैलेंट है युवा जिगरबाज है अपने गांव का एक सितारा है ये गांव का नाम रोशन करेगा एक क्रिकेट के बॉल पर अपना बल्लेबाजी के ऊपर गेंदबाज के ऊपर। आदित्य अच्छी गेंदबाजी रिवर्स मारने की कोशिश बार बार कर रहे बल्लेबाज लेकिन गेंदबाज काफी अच्छी गेंदबाजी करे इस समय। ये देखिए ये देखिए ये देखिए ये देखिए और ये रनआउट का विकेट। आता स्ट्राइकर असेल अक्षय आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी आदितीची आहे पण रुकेश पाहिली असेल शेवटचा एक चेंडू निर्णायक चेंडू 2 चेंडू बाकी असेल मात्र या ठिकाणी एकच धावले 4 चेंडू एक वाईटची धाव आपण पाहिली आहे 23-23 22 सॉरी 22 क्षमा सभी 22-22 आणि पुन्हा एकदा संदेश पाटीलची 24 इव्हेंट होईल का याच्याकडे आता नजरा लागल्या असतील सर्व पाठीराखांच्या कारण का 24 इव्हेंटची सर्व टीम आमची चांगली काम करीत मात्र या चेंडूत विकेटची संधी आधी यावेळेस मात्र झेल टिपत असताना या ठिकाणी अक्षय मात्र बॅक टू द पेलन।
जबरदस्त मॅच आतापर्यंत आपण पाहिलं असेल. पुन्हा एकदा लो स्कोरिंगची मॅच. आज मात्र गोलंदाजीने प्रभावित केला आपण म्हणूया कासप संघाच्या सर्व युवा गोलंदाज, युवा जिगरबाज हे गोलंदाज चांगली गोलंदाजी करून खऱ्या आता सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि त्याही पेक्षा सर्वात सरस गोलंदाजी असलेली आदित्य गाताड्याची. या चेंडूवरती एक धाव या चेंडूवरती आली आहे. लेग बाईज 23 झाल्या. पुन्हा एकदा संदेश पाटील यांची 24 इव्हेंट्स आणि 24 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 25 होते, आता 24 आल्या. टोटल 24 करायचे आहेत. आणि संदेश पाटील आमचे बोरलेचे आहे ज्यांची 24 इव्हेंट्स जे आपण पाहतो सर्व टीम्स या ठिकाणी लाईव्ह कव्हरेज करते. आणि आता 24 धावा करायला लागतील त्या अमर क्रिकेट कासप संघाला. कडून 200 रुपये गुगल पे जमा झालं मॅडम, देतो नंतर. आणि कासप टीम जर जिंकली आज तर रजनीकांत माळेंचे 3000 फक्त 12 जणांना 3000. रियाज काढ 2000 मॅच जिंकली तर. चला मैदानाच्या आतमध्ये आपण सलामीची जोडी केली आहे. 3 मधून 54 मिनिटं झालेत आणि 15 मिनिटाच्या आत ही आपण विनिंग संपली पाहिजे. नंदन माली आमचे डीजेचे प्रॉपर्टी ऑपरेटर आहेत सध्या. ऑपरेटर नवनाथ कोंडिलकर प्रॉपर्टर मावली डीजेचे आमचे प्रॉपर्टर नवनाथ कोंडिलकर ते पण उपस्थित आहेत. नंदन माळी त्यांची आता या ठिकाणी डीजेचे ऑपरेटिंग करतायत, त्यांना हातभार लावतायत. खरं तर थोडासा नाराज आहेत संतोष माळी, तेही खुश आहेत का ते सांगतात का सामना जर जिंका. बघा या ठिकाणी लगत नवनाथ कोंडिलकर त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे ना ऑपरेटरसाठी. त्यांचा दिल दर्या आहे. नवनाथ कोंडिलकर यांचा दर्या दिल दर्या आहे. हा बघा लगेच ऑपरेटर साठी 500 रुपयाचं पारितोषिक स्वतः हातात ते देत आहेत डीजे मास्टर. हा फोटो काढा. बघा या ठिकाणी लगेच या मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती विकेटची संधी निर्माण होऊ शकली असती मात्र या ठिकाणी झेल सुटला जाते मैदानाच्या आतमध्ये. आपण लक्ष करतात बघूया. एक धाव या चेंडूवरती आली आहे. कदाचित आपण पाहिले असेल धोक्याची होऊ शकली असती कारण की रामासारखा जो एक अनुभव खेळाडू आहे त्यांनी आज या मैदानावरती जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात 19 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी 23 धावाची एक मोठी विनिंग खेळली आणि त्यांनीच तो सामना जिंकून दिला बारापाडा संघाच्या विरोधात.
आणि आता ह्याच सामन्यामध्ये खऱ्यात आता त्याची विकेट खऱ्या अर्थानं गरज आहे. ह्या चेंडूवरती आपण पाहतोय वेगवान पतीचा हा चेंडू फेकला जातोय. अनिल वाघे एक तेच तर हा गोलंदाज आहे बघा. त्या बाजूला आपण पाहतो सर्व लाडुले संघाचे पाठीराखे आहेत. ह्या बाजूला आपण पाहतो स्टेजच्या समोर सर्व कसब संघाचे पाठीराखे. आता पट्टीवरती जास्त बसू नका प्लीज. आपण लाडुले संघाचे जे प्रेक्षक असतील ना पट्टी थोडी आपण मोकळी करा. हा 4 दिवसाची स्पर्धा आपण तुमच्यासाठी आयोजित केली आहे. हा ती पट्टी जरा आपण मोकळी करून द्या. आणि या चेंडूवरती मिस्टर स्टोक आपण पाहतो. चेंडू बराच वेळ हवेमध्ये विकेटची संधी निर्माण होईल का आणि फलंदाज बाद. निर्माण केली आहे की लाडुले संघाने अनिल वाघे म्हटल्यानंतर एक तेच त्याला गोलंदाज आहे. गेली कित्येक वर्षाचा टेनिस क्रिकेटचा अनुभव आणि त्याच अनिल वाघेने खऱ्या अर्थानं जांभुली संघाची नेहमी टीम बसवली होती. पहिल्या मॅच मध्ये 3 फलंदाज खंबीरपणे बाद केले होते आणि ते महत्वपूर्ण विकेट. हा सूर्य चेंडू यावेळेस गॅप शोधले आणि हे तंत्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रामाचं आणि रामाच्या बल्ले से निकले 4 रन. फलंदाजी आता सध्या गरज आहे कारण का मोठे फटक्या खेळण्यापेक्षा लवकर सामना संपवण्यापासून तुमच्या विकेट वाचून राखल्यावर ठेवल्या पाहिजेत. या चेंडूवरती यश लागले आणि जी मेन विकेट आपण म्हणूया ती रामाची विकेट. दृष्ट लागली की काय रामाला. जसे रामाला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला तसे आपण मात्र रामा या ठिकाणी बाद झालेत आणि आता अडचणी थोड्याशा वाढत चालल्या असतील त्या कासप संघाच्या. 5 धाव संख्या लागली धावफल करवी. बघा ही मॅच अतिशय चांगली मॅच आहे. अंतिम मॅच आहे. टॉप 4 मध्ये आपण जाण्यासाठी संधी आपण निर्माण करू शकणार आहोत. कुठल्या संघाला संधी निर्माण करी मात्र अनिल वाघेनं आपण पाहिलं असं चांगली गोलंदाजी केली. चौकार वगळता आतावरच चांगली गोलंदाजी आहे आणि धावफलक ती रोकेश आम्हाला सांगतायत की 24 धावसंख्येचा पाठलाग करायचा 5 धावा लागले धावफलक. 5 चेंडू 5 धावा. आता 19 धावसंख्येची गरज आहे ती उर्वरित 19 चेंडू मध्ये. बघा 19 चेंडू आणि 19 धावसंख्येचा समीकरण आहे. तसा विचार जर केला आपण रुकेश चौकार षटकाराची गरज नाहीये. सिंगल डबल धावा तुम्ही घेऊन घेतल्या तर तुम्हाला या धावा सहजपणे तुम्ही विजयाच्या सभेत जाऊ शकता. मात्र पाहूया अनिल वाघे सुद्धा एक चांगले कसलेले गोलंदाज आहे. गेले कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटचा आपण त्यांचा अनुभव पाहिलाय. 40+ मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतायत आणि बघा वय वर्षे 51 50 पूर्ण झाल्यात 51 वर्षामध्ये या अजित आणि या चेंडूवरती आक्रमण केला गॅप मध्ये मात्र या चेंडूवरती चांगला क्षेत्ररक्षण बबूल याच्या माध्यमातून पाहतोय मिळाला आणि 1च धाव. आता ही टसन इकडून तिकडून आता त्या ठिकाणी पाठीराख्यांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही बाजूने तितकंच या ठिकाणी मात्र दुसरं षटक घेऊन कोण येतील जयवंत मामुनकर ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकाराला लावून आपला खातं उघडे केलं होतं. त्याच्यावर विश्वास टाकला आता कर्णधाराने.
मात्र 18 चेंडूसाठी आता गरज असणार आहे ती 18 धावसंख्येची. सहा धावा धावफलकावरती आणि 18 चेंडूमध्ये आता 18 धावसंख्येची गरज. बघा आता टेलमॅनच्या भूमिकेमध्ये असतील आदिल वाघे, 12 प्रतिनिधित्व करतील. एक षटक जबरदस्त टाकला आणि गरज होती संघाला एक चांगला षटकाची आणि त्या पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळून दिल्या. 7 धावसंख्येवरती रोखलं. एक चांगली मॅच, चांगलं आयोजन आपण पाहतोय आज या स्पर्धेतला पहिला दिवस. जयवंत बघूया 18 धावसंख्येची असून एक गरज आहे. सामना अतिशय चांगला फरकाने आपण पाहिलं, दोन्ही संघ प्रयत्न करतायत आणि या चेंडूवरती मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, शतरक्षण चेंडूच्या खाली आणि या चेंडूवरती आली ती विकेट. आता हवाई सफर करण्यापेक्षा तुम्ही आता ग्राउंड शॉट केले दादा, कारण का आता हवाई सफर करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये. बॉल टू रन आहे आणि अशा वेळेस सिंगल डबल जर धावा तुम्ही घेतल्या तर सहजपणे तुम्ही विजयाच्या समीत येऊ शकाल. आता पहिल्या चेंडूत आपण बघूया जयवंतने सुरुवात चांगली करून दिली आहे आणि तिसरा विकेट असला तर तंबूच्या अस्त्राला. आता 17 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. जयवंत चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडू असं आपण असेल नवीन फलंदाज राकेश माळी, संतोष मालू यांच्या स्तूप आपण पाहतो. बंधुराज मैदानाच्या आतमध्ये असतील. आता सध्या तरी कुठे मोठ्या फटक्याची गरज नाहीये. आता प्रत्येक फलंदाज सामना लवकर संपवण्याच्या अर्थात चौकार षटकावर प्रेक्षकांमध्ये हिरो बनण्याचा प्रयत्न करत असताना 0 ठरतायत आणि 3 विकेट आता त्यांच्या तंबूच्या असलेल्या 6 धावसंख्या असताना 17 चेंडू 18 धावसंख्येची आता गरज आहे. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज देवेंद्र चव्हाण ज्याने एक षटक टाकला होता. यावेळेस या चेंडूवरती डॉट चेंडूची समाप्ती आहे. अशा वेळेस तुम्ही आता चेंडू सोडले नाही पाहिजेत. पंचाकडून कुठं तुम्हाला व्हाईट नो भेटेल. आता तुम्हाला प्रयत्न करायला लागेल. तर डॉट चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा या वेळेस या चेंडूवरती आपण पाहतो अडचणी आता वाढत चालल्या. प्रत्येक डॉट चेंडू खऱ्या अर्थानं तुम्हाला आता अडचणीत घेऊन जातील. आता जसे जसे डॉट चेंडू येतील तसे मात्र या ठिकाणी आपण पाहतो या विजयाच्या सभेत येतील न्यू स्टार लाडोली संघाचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. 3 चेंडू फेकलेले, 3 चेंडू डॉट, पहिल्या चेंडू विकेट. चांगली गोलंदाजी आहे आणि अजूनही गरज आहे त्या 18 धावसंख्येची. 15 चेंडू 18 धावसंख्येची गरज. 3 चेंडू समाप्त झाले, पहिल्या चेंडू विकेट, त्याच्यानंतर 2 चेंडू डॉट आणि ह्याही चेंडूवर आपण बघतो आता यावेळेस पंच बाहेर निघतील व्हाईट इशारा करण्यासाठी आणि अतिरिक्त धाव पहिली मिळाली आहे या सूत्रातील. 7 धावा धावफलका, त्या 17 धावसंख्येची गरज आहे. 15 बॉल 17 धावसंख्येची गरज. इकडून तिकडून आता क्षेत्रफळ रचना अतिशय चांगली सजवली आहे आणि या चेंडूत पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा नादामध्ये जशी जयवंत चव्हाणनी गोलंदाजी केली ती तशी लाडोली संघाच्या फलंदाजाला त्यांनी उभं केलं होतं, तशी आता जयवंतने त्याची परिस्थिती केली आहे आणि आता 14 चेंडू 17 धावसंख्येची गरज. 14 बॉल 17. यावेळेस मात्र संधी निर्माण होईल का विकेटची आणि ती विकेटची संधी निर्माण करून दिली आहे आणि देवेंद्र चव्हाणने आता संघाला अडचणीत टाकलं आणि आता 17 धावसंख्येची आता गरज असणार आहे ती विजयासाठी कसब संघाला. बघा गोलंदाजीच्या जोरावरती सुद्धा सामन्यावरती दादा कमबॅक करता येतंय, त्याचा जलंतर उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं आणि जयवंत खऱ्या तर टाकला विश्वास आणि नवीन फलंदाज मैदानाचे विकास टोंबरे. मात्र पाहूया अजून सामना संपला नाहीये.
या सामन्यामध्ये बरंच काय पाहायला मिळेल. मात्र गोलंदाजाने जयवंतने केलेली चमत्कारिक गोलंदाजी, मिश्रित गोलंदाजी केली. आता या फलंदाजांना खऱ्या तर आपण पाहिलं असेल थोड्याशा अडचणी आता जास्त वाढून दिल्या. त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल कासप संघाच्या गोलंदाज खऱ्या तर आपण पाहिलं असेल दोन्ही एंडनं स्पिन करणार हा गोलंदाज माहीर आहे. आणि हाही चेंडू आपण पाहतोय डॉट. बघा एकच वाईटची धाव आली आहे. आणि आता 17 चेंडू 17 धावा 12 चेंडू मध्ये गरज आहे 17 धावसंख्येची. बघा अनिल दादा फक्त या षटकामध्ये एकच वाईटची धाव आली आहे. वाईट व्यतिरिक्त सोडला तर गोलंदाज आपण म्हणूया मिडॉन षटक. 17 मनोज 12-17 धावसंख्येची आता गरज आहे. 12 चेंडू मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. या षटकामध्ये आले एक धाव. पहिल्या षटकामध्ये अनिल दादांच्या षटकामध्ये आपण पाहिल्या 6 धावा आणि आता 17 धावसंख्येची गरज असताना टीम मीटिंग होते. आणि हा षटक आता निर्णायक असेल या दोन्ही संघासाठी. या दोन षटकामध्ये या षटकामध्ये चांगली कामगिरी झाली किंवा या षटकामध्ये 10 किंवा 12 पेक्षा प्लसने धावा आल्या. कुणाल कारलेकर तो हा एक जबरदस्त त्याला गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे. आणि ह्या गोलंदाज सुद्धा आपण बऱ्याच मैदानात गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय संपादन करून दिले. बघा विकाससाठी आता षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज रुकेश कोंडिलकर यांच्याकडून पारितोषिक. और रियाज भाई की अभी दिल की धड़कनें तेज है इस समय. से खामोश बैठे. एक छक्का आएगा तो उनका जोश देखने को मिलेगा, लेकिन छक्का आना चाहिए. आणि या चेंडूवरती भाऊया प्रयत्न येतो या ठिकाणी शतरक्षक प्रयत्न आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चला उचला अक्षरा. तुम्ही पाठीरेखा पण शांत बसा. सगळं मॅच बघा आता अनिल दादांना वाटतं की आतमध्ये असतो तो बरं झाला असता. कारण का टेन्शन आता वाढत चाललं. हा चौकार आलाय आणि या चौकाराने तिथं शांत आपण पाहिलं असेल जो लाडीवली संघ होता त्याला जागा केलाय. आणि या चौकाराने आता खरं तर गरज होती चौकाराची. आत्ता 13 धावसंख्येची गरज आहे 11 चेंडू मध्ये. 11 चेंडू 13 धावसंख्येची गरज. 17 नंतर आपण पाहिलं असेल खतरा दिला होता आपण कासप संघाला. आणि आता 13चा खतरा कुठल्या संघाला पाहायला मिळेल, 3-13 कुठल्या संघाचे होतील. आणि या चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगला क्षेत्ररक्षण, एक धावतेच्या पेक्षा जास्त काय मिळत नाहीये. आता गरज असेल 10 चेंडू 12 धावसंख्येची. जबरदस्त मॅच, चांगली ठसन म्हणूया आपण. दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना चांगला पाहायला मिळतोय. काही घडो, कोणी जिंको कोणी हारो. मात्र या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक असे आहेत की कासप संघ जिंकू दे असं म्हणत असतील. कारण का कासप संघ आपण या स्पर्धेच्या आयोजक आहेत. त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय आणि इथपर्यंत केलेला प्रवास दोन्ही संघात आपण पाहिलाय. मात्र अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे 10 चेंडू मध्ये. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. यावेळेस रनआउटची विकेट. आता 9 चेंडू 12 धावा. रनआउटची विकेट, नवीन विकेट. न्यू कॅन्डिडेट आपण पाहतोय उमेश ठोंबरे आतमध्ये असतील. बारा धावसंख्येची अजूनही गरज आहे. एक धावसंख्येत तसंच आहे ना, माणसाला छोट्या दगडांनी ठेच नाही लागत, डोंगरांनी ठेच लागते कधी कधी. तर माणूस दगडाला सोपं समजतो, या डोंगराला सोपं समजतो आणि छोटा दगड सहज पास करतो. म्हणून सहज घेतलाय. मात्र पाहूया, अजून हा सामना संपला नाहीये. अजून हा सामना बॅलन्स आहे. मात्र या चेंडूती बॅक टू द बॉलर, जबरदस्त डिलिव्हरी, जबरदस्त हा चेंडू डॉट चेंडू फेकला जातोय. आता अडचणी वाढत चालल्या. आपण म्हणूया कासप संघाच्या ज्या चौकार आला त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल बराचसा जल्लोष पाहिला आणि असा वाटत सामना सोपा होईल. आता 8 चेंडू मध्ये 12 धावसंख्येची गरज. 12 धावसंख्या होती अफलगावती 5 बाद 12.
अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपण पाहिलं 7-12 म्हटल्यानंतर शरदचंद्रजी पवार 8-12 12 धावसंख्या म्हटल्यानंतर भाऊ त्याच्या बोललो मी शरदचंद्रजी पवार. आणि ह्या चेंडूवरती मोठा फटका केल्याचा प्रयत्न करत असताना दिदामण स्थितीमध्ये असताना एक धाव धावून पूर्ण केले. दुसरी धाव घ्यायची की नाही घ्यायची दुसरी घेत असताना मात्र या चेंडूवरती डायरेक्ट हिट पहिलीच कॉलिंग चुकीची झाली. उमेश 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 टेन्शन हाताश नाराज आणि आली ती रनआउटची विकेट. अति घाई संकटात नाही आतिशचा धावा करण्यासाठी सांगतात या ठिकाणी की आतिशला मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. निलेश अजूनही सामना संपला नाहीये. 13 धावा धावफल कधी 11 धावसंख्येसाठी 7 धावा 7 चेंडू. बघा कधीच त्यांच्यावरती वेळ येत नाही. आज मात्र आणीबाणीची वेळ आहे आणि संघाला गरज आहे तुमच्या आता फलंदाजीची. तुम्ही संघाला कधीच काय दिलं नाहीये आणि आज तुम्हाला करून द्यायचं आहे. ते आतिश जे गोलंदाजी नेहमी चांगली करत असतात. 13 धावा धावफलकावरती लागलेत. अजूनही आता 11 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल 11 धावा 7 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. कदाचित पहिली धाव जर घेतली असते तर 1-2 धावा पूर्ण झाल्या असत्या. त्याच्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाची झालेली चुकी त्याचा फायदा उचलत असताना रनआउटच्या स्वरूपाने दुसरी विकेट बहाल केली आहे ते कासप संघाने. शेरप केला जातो गोलंदाजाचा टाळ्या वाजून आणि हा चेंडू आपण बघतोय कार्पेटच्या साहाय्याने चेंडू लोकांमध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या चेंडूवरती आली आहे. सिंगल आली आहे. सिंगलच्या वरून 14 धावसंख्या धावफलकावरती येतात. 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. मनोज असेल गोलंदाज मनोज पवार कर्णधार कॅप्टन आहे. त्याच्या हातामध्ये आता कदाचित या ठिकाणी हा सामना दिला असेल. एका बाजूला आपण बघतो खंडोबाची जर्सी आहे तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पोपटी कलर है. रामा ने तो अच्छा शुरुआत करके दिया था. क्या छोटे के बाद एक चौका लगाया था. तो शेवटचे निर्णायक 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज. चला आता स्पीडअप करा. गोलंदाज मनोज पवार संघाचा कर्णधार त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे आणि 4:15 झाली. 4 वाजून 14 मिनिटं झालेत. निर्णायक शेवटचे 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका जर का आला तर मात्र या ठिकाणी सामना कासप संघाच्या बाजूने झुकेल तसा मोठा फटका आला पाहिजे. आणि या चेंडूवरती आपण पाहतोय एक धाव आली आहे. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवला जातोय. एकच धाव या चेंडूवरती आली आहे आणि सुरुवातीच्या षटकापासून अशा धावा घ्यायला हव्या होत्या. आणि जिथं कासप संघ प्रत्येक चेंडू बघे चौकार षटकार मोठे फटके मारून लवकर सामना संपवायच्या नादामध्ये आणि आतापर्यंत संघाला मात्र इथपर्यंत घेऊन आले. 5 चेंडूमध्ये 9 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 9 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. मात्र पाहूया अजून सामना संपला नाही. अजून सामना बॅलन्स आहे. खऱ्या फलंदाजा हातामध्ये बॅट आहे. गोलंदाज फक्त चेंडू टाकायचे आणि त्याच्यावरती त्याला हल्ला काढायचा. आणि या चेंडूवरती सापळा रचला त्या ठिकाणी आली चुकी आणि चुकीला माफी नाही म्हणतात. आणि या कुशल मोडच्या क्षणामध्ये आलेला हा नशिबाचा चौकार. ते चांगले होतील बेटर होतील कारण का 5 धावसंख्येची गरज. नशिबाचा चौकार आला. रियाज भाई ने कुछ तो दुआ किया है. अल्लाह ने उनको सुनी और उनको चौका मिला है. अभी भी 5 रन की जरूरत.
भाई ऊपर आओ. अनिल भाई तुम्ही आतमध्ये का टोचतात धरून 5 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चौकारानंतर 10 धानांले आणि त्याच्यानंतर या चेंडूत गेले आक्रमण आणि या चेंडूवरती आलेला उदुंग षटकार. हा जल्लोष जो स्वप्न था वो स्वप्न अब साकार हो गया. अब रियाज भाई देखो 3,000 रुपये संघासाठी आहेत.